तर तुमच्या आवडीचा हा कार्यक्रम तुमच्या समोर असा सुरू राहणार आहे। पण आज तुम्हा सर्वांशी एक आनंदाची नव्हे तर परमोच्च अशा आनंदाची गोष्ट आम्ही या ठिकाणी शेअर करणार आहोत। खरं तर आपल्या सांगोलाचे ग्रामदैवत आई जगदंबेच्या कृपेने कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर यांना आतापर्यंत शासनाचे आणि भारतातील अनेक पुरस्कार मिळाले। पण आज तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कलाकार आणि आमचे कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर यांना भारतातील अतिशय प्रतिष्ठित असा केंद्र सरकारचा भारतच्या केंद्र सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार आज जाहीर झालाय। जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि मंडळी आज खरं तर आम्ही सर्वच कलावंत त्यांना या ठिकाणी एक अनोखी ही आमची आदरांजली अर्पित करणार आहोत। मंडळी टाळ्यांचा आवाज चालू राहिला पाहिजे, कारण तमाशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या कलाकाराला हा अतिशय प्रतिष्ठेचा पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला। इथून मागे आम्ही म्हणायचो कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर, पण आता आपल्याला सर्वांना म्हणावं लागेल पद्मश्री कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर। मंडळी टाळ्या जोरदार वाजत राहायला पाहिजे। मंडळी या ठिकाणी कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर हे बोलण्यापूर्वी खरं तर उभ्या महाराष्ट्राला त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास ज्ञात आहे। ते कलाकार तर आहेत, पण हरिभक्त परायण म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, अध्यात्मात आहेत। आणि मंडळी हा पुरस्कार फक्त या तमाशाच्या कलेसाठी नाही, तर तमाशाचे कार्यक्रम करून कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर यांनी अनेक रुग्णांची हृदयाची ऑपरेशन असतील, अंधशाळांसाठी मदत असेल, कुठल्या मंदिरासाठी मदत असेल, असे एकूण जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपयाची मदत या फळाच्या माध्यमातून केलेली आहे। आणि भारत सरकारने याची दखल घेऊन अतिशय उत्तम अशी निवड केलेली आहे। आम्हाला सार्थ निवड वाटते। कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर यांना आज पुन्हा सर्व रसिकांच्या आशीर्वादाने पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आणि खरं तर आम्ही सगळे आज भावना प्रदान झालेलो आहोत। आणि या सत्काराला आपल्या शब्दात उत्तर देतील कलाभूषण मास्टर गुरुजी खेडकर। माझ्या अन्नदाते मायबाप तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झाले। मी तुमचे मनोदा भावे 53 वर्ष सेवा केली आहे। वयाच्या 9व्या वर्षापासून उभा राहिलो ते आज 65 वर्ष माझं वय चालू आहे। आणि एवढ्या वयापर्यंत मी तुमची सेवा केलेली आहे। आणि मी देवीला आई सरस्वतीला मागणं मागतो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या या रसिकांची सेवा माझ्याकडनं घडू देईल आणि माझा शेवट रंगमंचावरच होऊ देईल। मी आई सरस्वतीला मागणी मागतो। आणि इथून सर्वांच्या पाया पडायला मला ते येता येणार नाही, पण मी इथं डोकं ठेवून पाया पडतो। मला हात वर करून तुमचे आशीर्वाद द्या।